तळोदा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत. लोकसभेचं काय वातावरण आहे जाणून घेण्यासाठी इथं काही ज्येष्ठ मंडळी बसली आहे. निवांत पेपर वाचतायत, गप्पा मारतायत. आपण एकेकाला विचारू. काका, तुमचं नाव काय? ईश्वर बोधामाळे. काय वातावरण काय आहे लोकसभेचं? लोकसभा वातावरण आपलं हेच आहे ना, फुलच्या कसलं? फुल. बरं बरं. भाजप. काय विकास कामं केली तुमच्या गावात? कामाचे काही मला सांगता येणार, पण आम्ही ते तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी माझी आहे. आम्ही त्याच्यातच आहेत, तिसरी पिढीपासून. काय नाव आहे बाबा तुमचं? अशोक इसन माळी. काय वातावरण तुमच्या गावात? चांगलं वातावरण आहे. काँग्रेस की भाजप? भाजपचं वातावरण. भाजप निवडणार, कारण की त्यांनी हिना गावित खासदार होते, त्यांनी पुष्कळ कामे केलेले आहे. आमदार राजीव भाजपच्या होतात. खासदारांची कामं जास्त झाली आहेत का आमदारांची? दोघांची चांगली कामं झाली. सर्वाधिक कोणाची? सर्वाधिक आमदाराची जास्त झालेली आहे. तळोदेकर आमदारांच्या कामाबद्दल प्रचंड खुश दिसताना आपल्याला दिसत आहे. काय नाव आहे सर तुमचं? रामचंद्र राणे. काय परिस्थिती तळोद्याची? भाजप. काय सांगाल बाबा, तुमचं नाव? रमेश सीताराम राणे. हा, काय परिस्थिती काय? परिस्थिती तर भाजपचीच आहे, कारण सर्व वर्ग त्या भाजपमध्ये गेलेले आता सध्या. काय भाजपने अशी काय कामं केली सर्व भाजप सांगताय? भाजपने नरेंद्र मोदीच्या कारकिर्दीमध्ये जे काम झालेलं आहे ते काम आजपर्यंत इथे कोणी केलेलं नाही, झालेलं नाही. हा, बोला, काय नाव तुमचं? अशोक बुधामाळी. काय परिस्थिती तुमची? तळोद्यामध्ये सहसा भाजप शिवाय दुसरं कोणी येणार. बरं. तळोद्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की आमचा कौल भारतीय जनता पार्टीला आहे. आता